जर आपण थेट इक्विटी फंड घ्या आणि त्यामधनं SWP करून टाका, हे जे जनरली ऐकलंय तितकं हे गणित सोपं नाही, अजिबात नाही. तर त्यामुळे या गणिताचा वापर जर नीट बॅलन्स्ड वेनी केला विथ प्रोफेशनल हेल्प तर हे खरंच तुमच्यासाठी अक्षय पात्र ठरू शकतं. बरेच जण म्हणतात की हे रिटायरमेंट प्लॅनिंगचं बास्केट आहे, तर असं नाहीये. त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ब्लेंड करू शकतो. सो कर्जाबरोबर त्याचं ब्लेंडिंग फार छान कॉकटेल तयार होतं. पैसे निर्माण करण्याचं हे जे शास्त्र आहे ह्याचा विचार असा होतो आणि त्यासाठी कर्ज हे टूल खूप सुंदररित्या वापरायचं असतं. अनेक जण म्हणतात कुठल्या इन्व्हेस्टमेंटला वेल्थ प्लॅनिंग. अरे वेल्थ कुठल्याला कशाही वेल्थ म्हणता येईल ज्याच्या मागे जर खर्च उभा असेल. हे पैसे माझ्या मुलीच्या लग्नासाठी वापरायचे आणि त्याचं मी इन्व्हेस्टमेंट करायला, दॅट इज नॉट वेल्थ प्लॅनिंग. आणि बऱ्याच जणांचे आर्थिक सल्लागारच असे असतात की तेच स्वतः फायनान्शियली स्टेबल नसतात. जर आपण थेट इक्विटी फंड घ्या आणि त्यामधनं SWP करून टाका, हे जे जनरली ऐकलंय तितकं हे गणित सोपं नाही, अजिबात नाही. सो त्यामुळे या गणिताचा वापर जर नीट बॅलन्स्ड वेनी केला विथ प्रोफेशनल हेल्प तर हे खरंच तुमच्यासाठी अक्षय पात्र ठरू शकतं. आणि असं अनेकांसाठी ठरताना आम्ही पाहतोय देखील की जे वेल रेग्युलेटेड अप्रोचनी 0.5% गणित फॉलो करतायत. 50-1 लाखाचा पोर्टफोलिओ 25,000 पर्यंत SWP चालू आहे आणि पुढे पुढे हाच पोर्टफोलिओ जसा 60 लाख 70 लाख होतोय, मॅच अप टू दॅट 0.5%. 70 लाख झाला असेल तर त्याचा 0.5% म्हणजे झाला किती, 35,000. सो अशा प्रकारे ही SWP पण मला पुढे जाऊन वाढवत नेता येते. सो या अशा प्रकारे ते जर नीट वापरलं गेलं तर आपल्यासाठी हे नक्कीच एक अक्षय पात्र आहे. आता SWP चा वापर कुठे करावा, सो त्याचे काही आम्ही वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा वापर अनेकांबरोबर केला. तर त्यातली काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. आता ह्या उदाहरणांमध्ये मी बऱ्याच वेळेला त्याचा जो 0.5% काय मी 1% देखील व्हायोलेशन करून वापरलेलं आहे, पण त्याच्या परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. तर ते कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या परिस्थिती, बरेच जण म्हणतात की हे रिटायरमेंट प्लॅनिंगचं बास्केट आहे, तर असं नाहीये. त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ब्लेंड करू शकतो. सो कर्जाबरोबर त्याचं ब्लेंडिंग फार छान कॉकटेल तयार होतं. ते कसं तयार होतं ते पाहूया आपण. सो बऱ्याच जणांना वाटत असतं की गाडी घ्यावी, गाडीसाठी 15-18 लाख रुपये माझ्याकडे आहेत, मग सरळ पोर्टफोलिओ मधनं काढावे किंवा काहीतरी जमीन बिमीन विकून किंवा कुठेही आलेत पैसे माझ्याकडे, 15-18 लाख रुपये माझ्याकडे आहेत आणि मला 15-18 लाखाची गाडी घ्यायची. जनरली माणूस लोन वगैरे करायला जात नाही, पण ह्याच गणिताला आम्ही बऱ्याच तरुणांना वापरलं. त्याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला दाखवतोय की साधारणपणे 9%चा जर इंटरेस्ट रेट पकडला आपण तर EMI 15 लाखावरती हा साधारण 24,134 रुपयाचा आहे. आणि तो जो EMI आहे तेवढी जरी आपण SWP घेतली आणि आपले पैसे आपल्या ताब्यात ठेवले तरी 7 वर्ष ते गणित सुरू 7 वर्ष आपली गाडी वापरतोय आपण, तोपर्यंत EMI साठीची मला EMI भरण्याचं टेन्शन नको आहे ना, एवढंच माझं लॉजिक होतं ना की लोन नको. यासाठी का नको, तर दर महिन्याला मला EMI देण्याची कटकट नको. जर EMI ची तारीख 5 आहे, मला 1 तारखेला SWP येऊन बसते आणि 5 तारखेला माझ्या अकाउंट मधनं जाते. एवढं जरी सिंपल वेनी जर आपण त्याचा युटिलायझेशन केलं, पण ह्यात होतं काय, ह्यासाठी थोडं आपल्याला आपला विचार मोठा करणं गरजेचं असतं. आपली मनात इच्छा असते मला ते इंटरेस्ट पैसे द्यायचे नाहीत, तर इथे होतं काय, 9% प्रमाणे इंटरेस्ट देऊन 20,27,000 रुपये आपल्याला फेडावे लागत असतात. पण 15% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ला जोडून आणि
24,134 हे थोडंसं जास्त विड्रॉवल जरी असलं तरी सुद्धा हे विड्रॉवलच्या एंडला 7 वर्षाच्या शेवटी 7,84,000 आपल्याकडे उरतायत, पण जे तुमच्याकडे काहीच नव्हते उरणार. सो आयडियली 15-16 लाखाची गाडी 7 वर्षानंतर 7-8 लाख रुपयाची होते. मग ती 7-8 लाख रुपयाची गाडी तर तुमच्याकडे असेलच, त्याच बरोबरीने हेच पैसे तुम्हीच मॅनेज केले गेलेले सिस्टीम मध्ये असतील तर त्याच्यातनं 7,84,000 उरतील सुद्धा. सो दिस इज हाऊ वेल्थ इज जनरेटेड. पैसे निर्माण करण्याचं हे जे शास्त्र आहे ह्याचा विचार असा होतो आणि त्यासाठी कर्ज हे टूल खूप सुंदररित्या वापरायचं असतं. आता पुढचं उदाहरण देतो तुम्हाला. होम लोन बरोबर आहे. अनेकांना काय होतं, जसं जसं एक 5-7 वर्ष होम लोनची शेवटची राहिलेली असतात, अजून एक खुमखुमी येते की मी ते सगळं आता क्लिअर करून टाकीन, मला नको तो EMI ची आता कटकट नको. सो हा देखील विचाराच्या पलीकडे जर आपण गेलो तर लक्षात घ्या, ज्यावेळेला शेवटची आपल्याला 4-5-7 वर्ष राहिलेली असतात त्याला बऱ्यापैकी आपल्याला इंटरेस्ट कंपोनंट ऑलरेडी पे ऑफ झालेला असतो. मग उरलेलं काय असतं, आणि अनेक जण आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओ मधनं सुद्धा ते विड्रॉ करतात आणि पहिलं ते मी कर्ज फेडून टाकतो. तुमचाच पोर्टफोलिओ आता तर आपण 15% वाढतो, 12-14% तरी वाढत असेल, डबल डिजिट मध्ये वाढतोय. ज्या वेळेला तुम्ही हे होम लोन घेतलं त्यावेळेला तुम्हाला 7.5-8% किंवा सिंगल डिजिट मध्ये जरी मिळालंय. आता 50 ओलांडल्यानंतर आपल्याला असं सिंगल डिजिट मध्ये कोणी कर्ज देणार आहे का? निवृत्तीच्या टप्प्यावरती आपल्याला कोणी सिंगल डिजिट मधलं होम लोन मिळणं सहज शक्य नाही. ही देखील आपल्याला एक संपत्ती निर्माण करण्याची ऍसेट होती ना, तिला लगेचच संपवून टाकणं हे तितकंसं योग्य आहे का, ह्याचा थोडा विचार करा. तुम्हाला जाणवेल की आता विड्रॉवल करण्याचा ऑप्शन सोडून देऊ, आपण आता SWP ऑप्शननी विचार करतोय ना. तर से फॉर एक्झाम्पल मला जर असे काहीतरी 25 लाख मिळाले आणि 25 लाखाचं माझ्याकडे कर्ज देखील बाकी आहे, तर जो काय त्याचा EMI आहे साधारण 30,000 रुपयाचा, तर अगदी 25 लाखावरती मी 30,000चं देखील विड्रॉवल घेतलं, जे बॅलन्सिंग सांगितलं इक्विटी डेट कंपोनंट वगैरे ऍडजस्टमेंट्स करून, तरी सुद्धा त्याच्या एंडला 34,98,000 ऑलमोस्ट 35 लाख रुपये माझ्याकडे उरतायत आणि माझं EMI सगळे वेळच्या वेळी जाऊन पे ऑफ होत आहेत. आता अनेक जण अजून मला एक लॉजिक सांगतात की आपण ना हे 25 लाख आपल्या पोर्टफोलिओ मधनं काढून टाकू आणि ना आपण एक EMI जातो ना त्याची SIP करूया. तर लक्षात घ्या, तुम्ही SIP नी ज्या वेळेला इन्व्हेस्ट करणार आहात ते जे युनिट मिळणार आहेत ते तुम्हाला आत्तापासून इथून पुढच्या लेवल्सनी परचेसिंग होणार आहे ना, आणि त्याच्यासाठी तुम्ही विकताय ती ऍसेट कुठली आहे. थोडक्यात तुम्ही जुनं सोनं विकताय जे तुम्ही 7 आणि 8 हजाराच्या भावाने घेतलेलं, आणि आत्तापासून आपण सोन्याची खरेदी सुरू करूया 98,000 1 लाखापासून. हे म्हणण्यात जेवढा विवेक आहे तेवढाच SIP आपण सुरू करूया EMI थांबवून. सो जर EMI थांबवायचं आहे तुम्हाला तर अशा प्रकारे SWPच्या नियोजनातनं पण थांबवता येईल. आणि तुम्हाला EMI थांबवून त्या पैशाची SIP जरी करायची असेल तरी करा की 30,000 रुपयाची SIP 7 वर्ष कराल तरी तुम्हाला 35-40 लाख रुपये जमतीलच. सो ते 35-40 लाख आणि हे 34 लाख 70-1 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ यातनच निर्माण होऊ शकतो. पण होतं काय, आपण या काही प्रिन्सिपल्सचा विचार करत नाही. आपण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरतो, ती म्हणजे पैसा या गोष्टीला देखील एक वेग आहे. आता आमचे राजन काका सायकलनी आले 2.5 किलोमीटरवरनं. सो ते एक वेग आहे 10-15. कोणी रिक्षानी आलं असेल तर तो 25-30च्या वेगाने आला असेल. कोणी अजून कारनी, काय ट्रॅफिक कंडिशन माहित नाही, पण मानून चालू आहे 40च्या स्पीडनी आला. ह्या प्रत्येकाच्या स्पीड प्रमाणे माणूस कधी कुठे पोहोचणार याचं गणित जसं ठरतं तसं प्रत्येक गोष्टीला पैशाबाबत सुद्धा विचार करताना वेग लक्षात घेतला पाहिजे. सेव्हिंग इंटरेस्ट सेव्हिंग अकाउंटवरचा 3% आहे,
आणि त्यात सुद्धा जर आपण 30% प्लस टॅक्स स्लॅब मध्ये येतोय तर प्रॅक्टिकली तो 2%चाच आहे. तसंच आपण एफडी ठेवत असू तर एफडी वरती 7% मिळतात, पुन्हा माझं 30%चा टॅक्स स्लॅब मधनं जाऊन माझा 4.5%चा किंवा 5%चाच वेग मिळतोय. सो हा वेग कुठल्या वेगाने मी काय म्हणता येईल ग्रोथ होतीये हे जर समजून घेऊन गुंतवणुकांचं गणित मांडत असीन तरच ते प्रोफेशनली मॅनेज केलेलं गणित ठरतं. अन्यथा आपणच आपल्या कष्टाच्या पैशाला कमी किंमत देतो आणि आपणच मानतो की पैसे कमवायला कष्ट लागतात, पैसे सांभाळणं काय एकदम सोपं काम आहे. आम्ही 4-2 व्हिडिओ बघू, 2-3 पास्ट रिटर्न चांगले असलेले फंड बघू आणि टाकून देऊ पैसे. टाका, ऑल द बेस्ट, माझं काहीच म्हणणं नाहीये. पण होतं काय माहितीये का, न होऊ शकलेला प्रॉफिट जो आहे तो बॅलन्स शीट वरती लिहून येत नाही. लॉस झाला तर दिसतो, पण जी गोष्ट प्रॉफिट होऊ शकली असती, जी मी न करता गमावली, ते काय होतं हे समजून घ्यावं म्हणून हे उदाहरण मांडलं. सो इट इज नेव्हर टू लेट. तुम्ही हवं त्यावेळेला पण या सगळ्याकडे प्रोफेशनली बघावं अशी माझी विनंती आहे. सो मी सांगितलं कर्जाबरोबर कसं हे ब्लेंड होतं कॉकटेल. आता दुसरं तुम्हाला उदाहरण सांगतो. बरेच जण रिअल इस्टेटचे एजंट असतात किंवा असे बऱ्याच इरेग्युलर प्रोफेशन मध्ये असतात. लेखक आहेत, ऍक्टर आहेत. आमच्याकडे खूप ऍक्टर आणि लेखक अशी बरीच मंडळी हिंदी मराठीतली क्लायंट आहेत. सो त्यांना आम्ही बऱ्याच जणांना त्यांच्या अनियमित उत्पन्नामुळे त्यांचं आयुष्य पण जे अनियमित होतंय त्याला जरा नियमिततेकडे आणण्यासाठी म्हणून हे टूल पण FWPचं वापरायला घेतलंय. सो इवन दॅट इज वर्किंग व्हेरी वेल. आता ते कसं, तर समजा बरेच जण म्हणतात की आम्हाला SIP करणं शक्य नाही, आम्हाला कधी पैसे आले तर पटकन 1-2 लाख रुपये येतात, नाही तर 2-3 महिने मी असाच बसून असतो. हे जे सगळं इरेग्युलर इन्कम असलेल्या मंडळींचं म्हणणं असतं. त्यांनी विचार हा केला पाहिजे की मला वर्षाला साधारण किती पैसे रिसिवेबल आहेत. जर वर्षाला मला एक 7-8 लाख रुपये येत असतील तर मी किमान 50,000 रुपये तरी दर महिना या व्यावसायिक गणितामधला एक एम्प्लॉई आहे असं मानून मला स्वतःला मी पगार दिला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ व्यावसायिक मंडळी स्वतःला पगार देत नाहीत. त्यामुळे होतं काय, तो जो काय म्हणता येईल रेव्हेन्यू आहे त्यालाच ते आपलं इन्कम समजतात आणि ज्या महिन्यात पैसे येतात त्यावेळेला भरपूर बेसुमार खर्च आणि ज्या वेळेला नाही येत त्यावेळेला एकदम काटकसर करून राहणं. असं इरेग्युलर आयुष्य जगण्यापेक्षा जर मला 8 लाख रुपये येत असतील तर मी 50,000 रुपये दर महिना घेऊन 6 लाख रुपये वापरू शकतो. 2 लाख रुपये बफर आहेत. मीच माझं गणित 8 लाखाचं मी आता 12 लाख रुपये कमवायला लागणारा व्यावसायिक झालो. मी स्वतःचं इन्क्रीमेंट करू शकतो. गेटिंग माय पॉइंट. मी 50,000 रुपये दर महिना घेत होतो ते मी आता 70,000 घ्यायला लागेन. जसं आपल्याकडे एखादा चांगल्या परफॉर्मिंग एम्प्लॉईला आपण इन्क्रीमेंट देतो, अरे तुझा परफॉर्मन्स सुधारला, आज तुझा पगार 50,000 नाही 70,000, तसा आपण आपला स्वतःला घेऊ शकतो. अशा प्रकारे जरी आपण या सगळ्याला वापरलं आणि या वापरामध्ये SIP ऐवजी आपण STP हा ऑप्शन देखील वापरला तरी अनेकांच्या गोष्टी सोप्या होतात की तुम्हाला ते परत पैसे अकाउंट वरती घेण्याची गरजच नाही. तुम्ही तुमच्या डेट फंडाचा जो धावपट्टी वापरली आहे त्या धावपट्टीवरनच माझं एक विमान महिन्याच्या खर्चाचं सुटतं, ते माझ्या घरी एक्सपेन्सेस म्हणून खर्च होऊन जातं आणि माझ्या गुंतवणुकांचं एक 10,000चं सुटतं, ते थेट माझ्या डेट फंडांमधनं इक्विटी फंडात जातं. आणि त्यासाठी मोठा डेट फंडाचा प्लॅटफॉर्म वापरला. ही मंडळी बऱ्याच वेळेला सेव्हिंग अकाउंट वरती मोठे मोठे बॅलन्सेस सांभाळून असतात. 8-8, 10-10 लाख सेव्हिंग अकाउंट वर ठेवण्यापेक्षा तेच पैसे डेट फंडांवर ठेवले, 50,000 रुपये विड्रॉवल करून आपलं दैनंदिन आयुष्य देखील जगलो आणि 10-10 हजाराची SIP सारख्या STP केल्या तरी हे चांगलं वर्क होणार आहे. क्लिअर होतंय, कळतंय?
सो हा एक प्रकार. पॅसिव्ह इन्कम म्हणून बऱ्याच जणांना इच्छा असते की आता मला काही चिंता नकोय, मला एक ठरलेलं उत्पन्न दर महिन्याला येत गेलं तर मला माझ्या आवडीचं काम किंवा कसंही करता येऊ शकेल. बऱ्याच जणांना रिटायरमेंट फंड्स मिळणारच नसतात की काही पेन्शन वगैरे नाहीये, मला माझे रिटायरमेंट फंड, मला माझी पेन्शन, डॉक्टर्स मला माझी पेन्शन, मला माझे रिटायरमेंट फंड तयार करायचे. सो अशांसाठी हे पॅसिव्ह इन्कमसाठी फार चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतं टूल. एक अजून छान प्रकारे आम्ही ह्या वापरायला देखील अनेकांसाठी वापरलं की अनेकांना सवय असते की काही FDs ठेवलेले असतात, त्याच्यातलं जे व्याज येतं ते व्याज मी देणग्या म्हणून वापरतो. असतील आपल्या ओळखीमध्ये अशी बरीच मंडळी, त्यांना आम्ही हे गणित SWP माध्यमातून द्यायला सुरुवात केलं. सो इट ऑल्सो हेल्प्स इन बेटर टॅक्सेशन. आता SWPचं टॅक्सेशन हा पार्ट वरती आपण पुढे येऊया, आत्ताच मी त्याची चर्चा नाही करत, पण एक बेटर टॅक्सेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी जे प्रॅक्टिकली मला 7% मिळणार आहेत आणि त्याच्यातनं मी 30% टॅक्स स्लॅबमध्ये असल्यामुळे 4.5%च मिळणार आहेत आणि मी वापर करणार आहे, त्याऐवजी मला जे देणग्या देण्यासाठी जे पैसे वापरायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हा माझा देणग्या देण्यासाठीचा 10 लाखाचा फंड. आणि मग मला किती रुपये देणग्या दर वर्षाला द्यायच्यात, 50-60 हजार रुपयाची देणगी द्यायची आहे. सो दॅट कॅन बी मॅनेज फ्रॉम दिस अकाउंट. सो हा एक SWPचा वापर करता येऊ शकतो. आणि व्हेरी फेमस वे तुम्हाला कल्पना आहेत सगळ्यांना की निवृत्ती नियोजनासाठी म्हणून, आणि बऱ्यापैकी आपल्यातली मेजॉरिटी मंडळी ही त्या वयोगटातली आलेली आहे आज, की SWP आणि निवृत्ती नियोजन हा एक क्लासिकल ब्लेंड आहे. सो त्यामुळे हा ब्लेंड म्हणून देखील वापर त्याचा नक्कीच करता येतो. आता त्यामधले काही अजून छोटे पैलू उलगडायला मला आवडेल, कारण का तो तुम्ही एवढा छान वेळ काढून पुण्यातनं वेगवेगळ्या टोकातनं आलेले आहात. सो त्याच्यातले जे टॅक्सेशनचे पैलू आहेत ते जर नीट समजून घेतले आपण तर इट इज मोर बेनिफिशरी. अनेक जण निवृत्त होताना तुम्हाला कल्पना असेल NPS मधनं आपण 60% पैसे काढून घेऊ शकतो. आता उरलेल्या 40% आपल्याला अॅन्युइटी घ्यावी लागते आणि त्याच्यातनं जे विड्रॉवल आहे ते दॅट बिकम्स आर कम्प्लिटली टॅक्सेबल इन्कम. म्हणजे तुम्हाला अजून भाड्यांमधनं किंवा काही काही प्रोफेशनल फीज, तुम्ही जर ऑलरेडी टॅक्स स्लॅबमध्ये असाल तर तुम्ही पेन्शन रूपाने जितकी रक्कम जास्त घ्याल अल्टिमेटली तुम्ही काय करता, तुमची टॅक्स लायबिलिटी वाढवत नेता. SWPच्या नियोजनाने जर आपण या गणिताकडे बघितलं तर आपण टॅक्स एफिशियंट कॅल्क्युलेशन होऊन जे आपल्याला पेन्शन मधनं लागू होणारं टॅक्सेशन आहे त्याच्या बऱ्याच पटीत कमी प्रमाणात टॅक्स भरायला लागून दर महिन्याला आपल्याला पेन्शन सारखे पैसे मिळवण्यासाठी ह्याचं वापर होऊ शकतो. आता तुम्हाला म्हणालो की जसं 50 लाखाचा जर फंड असेल तर 25,000 रुपये काढून घेतले आपण आणि हे वाढत वाढत अगदी एक टप्पा येईल ज्याला तुमच्याकडे 1 कोटी रुपये पण जमलेले असतील, विड्रॉवल पण तुमचं 50,000 झालं असेल आणि हे अक्षय पात्र तहयात कंटिन्यू राहील. आता यामध्ये अजून एक पैलू असतो की बऱ्याच जणांनी FD केलेल्या असतात. आता काही खूप चांगल्या चांगल्या सरकारच्या योजना पण आहेत, जसं की सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम 8.2%, अजून व्याजदर कमी झालं तरी 8.2% आहे. सो ज्यांनी कोणी केलं नसेल तर तुम्ही त्याचा लाभ पण घेऊन ठेवा. पण गंमत अशी आहे की त्यातनं आपण सगळंच्या सगळं जे व्याज घेऊन टाकतोय आणि ज्याला पुढच्या काय म्हणता येईल टप्प्यात त्याचं जरा रिन्युअल येईल त्यावेळेला काय हा 8.2चा 8.5% होण्याची शक्यता कमी आहे आणि 7.8 किंवा पूर्वी पण ते तेवढंच होतं, ते आता वाढून 8.2 झालंय, परत तो 7.5-7च्या खालती जात राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे होतं कसं की महागाई वाढत जाते आणि मला हातात येणारे पैसे उलट कमी कमी होत जातात. सो त्यामुळे हे गणित जर सोडवायचं असेल तर काही रकमा, बऱ्याच जणांनी निवृत्तीचं नियोजन हे असं केलेलं असतं की मी व्याजामधनं जगणार, पेन्शन प्लस माझं व्याज, पण ते आज गणित मॅच होईल
4, 5, 7 वर्षांनंतरच्या महागाईला तोंड द्यायचं असेल तर मला व्याजासारखी जी मिळत राहणारी रक्कम आहे ती पण वाढती राहणं हे गरजेचं आहे आणि दॅट इज पॉसिबल विथ SWP. आता बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या ह्याचा का वापर करावा, का वापर करू नये आणि कोणी वापर करू नये, तर माझं स्पष्ट मत आहे ते काय काय यू लिव्ह वन्स वगैरे काय काय संकल्पना आहेत किंवा अर्ली रिटायरमेंटच्या ज्या संकल्पना आहेत, मी थोडासा या संकल्पनांच्या विरोधात असलेली व्यक्ती आहे आणि हे माझं वैयक्तिक मत आहे, मी काही प्रत्येकावरती लादत नाही आहे. पण आता तुम्ही सगळेजण ऐकायला आलेला आहात तर मग माझं मत काय ते सांगावं म्हणून फक्त मी मांडतोय की बघा, फक्त पैसे कमावणं एवढंच आपल्या आयुष्याचं काही उद्दिष्ट नसतं. वॉरन बफेटनी सांगितलं की तुमच्या मुलांना इतके पैसे ठेवा की त्यांना वाटेल की मी काही करू शकतो, पण इतके पण ठेवू नका की वाटेल काहीच करायची गरज नाही. आणि आताच्या बऱ्यापैकी कुठल्या व्हिडिओज माझे पण सोशल मीडियावाले वगैरे सांगतात आपण या कल्पनेवरती व्हिडिओ बनवूया की रिटायर्ड अर्ली, काम करायची गरज नाही, तुम्ही SWP वरती जगा. मी म्हटलं मला एथिकली पटत नाहीये, कारण का तर हे तरुण वयामध्ये असं गंजलेलं खंकलेलं आयुष्य जर मला दर महिन्याला हवी तेवढी रक्कम येते आणि मी फक्त असा मौज मजेतच सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत राहणार असेल तर हे काही सुनियोजित सुव्यवस्थित आयुष्य मानवी आयुष्य आपल्याला मिळालं ना. आपण 4 पायांचे पशु म्हणून जन्माला नाही आलो, माणूस म्हणून जर आयुष्य आपल्याला मिळालंय तर माणूस म्हणून जगलं पाहिजे. आणि त्यासाठी काय फक्त पैसे हे एकच गोष्ट आहे असं नाहीये. असं असतं तर अनेक श्रीमंतांच्या मुलांनी तर जन्मताच रिटायरमेंट घ्यायला पाहिजे होती, काहीच करायची गरज नाही. मुकेश अंबानी, अनिल अंबानी काहीतरी कर्ज बिर्ज काढतात, इन्सॉल्वंट होतात, आयुष्य जगतात की नाही. अगदी काय म्हणता येईल आपले मल्ल्या साहेब खानदानी माणूस आहे एकदम, किती प्रॉपर्टी वाढ वडिलांची पासून आहे, नुसते पैसे खर्च करून SWP नी गपचूप जगतो. का आयुष्याला रंगत राहिली असती. इन्सॉल्वंट झाले, परत पैशाची लोन कर्जफेड केली, परत पॉडकास्ट बिडकास्ट मध्ये येत आहेत, काहीतरी आयुष्याला रंगत आहे की नाही. पण काहीतरी माणसांनी करावं, पण करावं नक्की. 8 ते 9 तास हे आपले 50च्या आतमध्ये जर आपण असू तर ते एक प्रोडक्टिव्ह सूत्रबद्ध शिस्तबद्ध जाणं हे मला तरी गरजेचं वाटतं. बाकी प्रत्येकाचं मत असू शकतं. मी अनेक रिटायरमेंटचे देखील कार्यक्रम घेतो, म्हणजे आय स्टार्टेड माय करिअर विथ रिटायरमेंट प्लॅन. मी 22व्या वर्षी पहिला रिटायरमेंटचा कार्यक्रम घेतला. सो त्यामुळे काय माहिती तुमच्या वयोगटातल्या लोकांची माझी पटकन मैत्री होते. कारण का मी आतापर्यंत मला वाटतं 750 तरी रिटायरमेंट प्लॅनिंगचे कार्यक्रम घेतलेत. सो त्यामुळे हजारो लोकांना मी फक्त रिटायर्ड केलंय. महाराष्ट्र पोलीस, MSEB, MIDC, ठाणे महानगरपालिका, असे बरेचसे कॉर्पोरेट कंपन्या, JSW स्टील. सो रिटायरमेंट प्लॅनिंगचा कार्यक्रमासाठी मी एकदम फेमस आहे. सो त्यामुळे या वयोगटाशी मी जेवढं काम करतो त्यात मला जाणवतं की तुम्ही रिटायर्ड होत असताना तुमच्या रिटायरमेंट फंडांबरोबर निवृत्त वेळ देखील गुंतवायला शिकणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मग तो मी म्हणेन 8 ते 9 तास नका ठेवू, 2 तास ठेवा, 2 ते 3 तास तरी, पण तो स्ट्रक्चर्ड असला पाहिजे. मग ती संध्याकाळची वेळ असो, दुपारची वेळ असो, सकाळची वेळ असो, तुमचा निर्णय. पण ते सिस्टीम SIP SWP मधला पहिला S आहे ना, तो रिटायर झालो म्हणून पण सोडायचा नाही. रिटायर झालेले जज साहेब पण आले बघा, ते पण सिस्टीम कोट टाय वगैरे त्यांनी अजून सोडलेला नाहीये. सो या 1-2 तास 3 तास मी ज्या क्षेत्रातला असेल, मी डॉक्टर असेल, मी त्या क्षेत्रामधलं काहीतरी प्रशिक्षण घेईन, काहीही करीन, पण मी 2 ते 3 तास तरी फंक्शनल राहणं हे फार गरजेचं आहे. सो त्यामुळे आर्थिक नियोजनाचं टूल हे तुम्हाला काय म्हणता येईल असं गंजलेलं आयुष्य निर्माण करून देण्यासाठीच हवं असेल तर आय एम नॉट द पर्सन
तुम्हाला खूप चांगले चांगले फायनान्शियल प्लॅनर अजून मिळू शकतात, त्यांच्याकडे जाऊ शकता. आम्हाला काय आता आय एम थर्ड जनरेशन इंटू इट. आम्हाला काय प्रत्येक जण क्लायंट झालाच पाहिजे आणि कसंही आम्ही करून देऊन, आम्ही आमच्या तत्वांना मुरड घालून फायनान्शियल प्लॅनिंग नाही करत. सो आम्ही तरुण मुलांना वगैरे SWP साठी करून द्यायचं नाही असं मी ठरवलेलं आहे आणि माझ्या सगळ्या ब्रांच ऑफिसेस मॅनेजर्स पासून सगळ्यांना ते इम्प्लिमेंट करायला लावलेलं आहे. सो ह्याचा अतिरेकी वापर SWPचा टाळला पाहिजे, की जेणेकरून आपण आता माझे खर्च वाढले सो ते मी 0.5% गणित व्हायलेट केलं आणि वापरत असेल, अगेन इट इज डेंजरस. लक्षात घ्या, रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणून सुद्धा जर आपण SWPचं गणित वापरत असू तर माझ्या सगळ्याच्या सगळ्या रिटायरमेंट फंडांना मी SWP घेणं देखील योग्य नाही. मी ठरवलं पाहिजे की माझ्याकडे से फॉर एक्झाम्पल 1 कोटी रुपयाचे फंड्स आहेत, त्यातल्या 50 लाखावरती मी 25,000ची SWP साठी वापरीन. उरलेले जे 50 लाख आहे त्याचं मी नीट नियोजन करीन की से फॉर एक्झाम्पल त्यातले 10 लाख रुपये हे माझ्या मेडिकल इमर्जन्सीसाठी आहेत, 20 लाख रुपये त्यातले हे भले सगळे सांगतायत पण SWPचं नियोजन माझं गणलंच तर काहीतरी बॅकअप असला पाहिजे. म्हणून काही FD स्वरूपात किंवा कुठल्या सिनियर सिटीजन सेव्हिंग अशा याच्यामध्ये 20-25 लाख रुपये ठेवले, असं उदाहरण करून ठेवलं. आणि 15-1 लाख रुपये माझ्याकडे उरलेत, त्याच्या मागे कुठलाच पर्पज नाहीये. एव्हरीथिंग इज टेकन केअर आणि माझ्याकडे काही पोर्टफोलिओ, दॅट इज ऍक्च्युअली वेल्थ प्लॅनिंग. अनेक जण म्हणतात कुठल्या इन्व्हेस्टमेंटला वेल्थ प्लॅनिंग. अरे वेल्थ कुठल्याला कशाही वेल्थ म्हणता येईल, ज्याच्या मागे जर खर्च उभा असेल, हे पैसे माझ्या मुलीच्या लग्नासाठी वापरायचे आणि त्याचं मी इन्व्हेस्टमेंट करायला, दॅट इज नॉट वेल्थ प्लॅनिंग. ते तिच्या लग्नाच्या खर्चाचं प्लॅनिंग आहे. सो कुठलेही खर्च मागे उभे नाहीयेत. असे 5 लाख 10 लाख 15 लाख जी काय रक्कम प्रत्येकाकडे असेल त्याचं आपण सगळ्यात जास्त रिस्क घेऊन कुठली SWP वगैरे त्याच्यावरती न घेऊ देता जर त्याचं आपण नियोजन केलं दीर्घ मुदतीने तर खूप चांगली तुमच्या नातवंडांना वगैरे आठवण येऊ शकते. 10-15 वर्षानंतर 20 वर्षानंतर त्याचा अनेक पटीत वापर होऊ शकतो. मला माझ्या आजोबांची रोज आठवण येते. त्यांनी त्यावेळेपासून या गोष्टी ज्या करून ठेवल्या त्यामुळे मी वयाच्या 20व्या-21व्या वर्षी म्हणू शकत होतो MBA करत असताना सुद्धा की मी काय कॅम्पस घेणार नाही, मी माझ्या फर्म मध्ये सुरू करीन किंवा मी काहीतरी सायकोलॉजी रिलेटेड ट्रेनिंग प्रोग्राम पण घेईन किंवा मी क्लायंट नको म्हणेन की नाही बाबा तुमचं गणित आणि आमचं गणित जमत नाही, तुम्हाला आम्ही सेवा नाही देऊ शकत, असं पण आम्ही काही जणांना म्हणू शकतो. ह्या गोष्टी का करू शकतो मी, तर आजोबांनी तेव्हापासून जो पाठिंबा दिलेला आहे, आर्थिक नियोजन नीट केलेलं आहे तसंच त्यामुळेच होऊ शकतंय हे. सो त्यामुळे जनरेशनल वेल्थ हा अतिशय महत्वाचा मुद्दा मराठी माणसांनी तरी समजून घेणं फार गरजेचं आहे. जे आपण म्हणतो की मराठी काय उद्योजक वगैरे तयार होत नाहीत का, तुम्ही जनरेशनल वेल्थच क्रिएट करत नाही. गुजरात्यांमध्ये मारवाड्यांमध्ये जनरेशनल वेल्थ आहे. आपल्याकडे जर जनरेशनल वेल्थच नसेल तर प्रोफेशनल म्हणून इकडे तिकडे कुठेतरी जास्त पगाराची नोकरी मिळते म्हणून मी पुण्यातनं अमेरिकेला निघून गेलो असं होणारच आहे ना. सो ते जर तुम्हाला वाटत असेल की इकडेच राहून काहीतरी करावं तर आजोबांनी सुद्धा वेल्दी होणं गरजेचं आहे. सो या दृष्टिकोनातनं या सगळ्याकडे जर पाहिलं तर इट इज ऑलवेज गुड. आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याशिवाय SWP आय फील करू नये. तुम्हाला जो कोणी योग्य वाटेल त्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानी करा. पण कसं म्हटलं तर मेडिसिन काय म्हणता येईल प्रिस्क्रिप्शन शिवाय घेऊ नये किंवा द्यायची नसतात असं बरंच काय काय आहे ना. डॉक्टर साहेब आहे तिकडे की काही काय म्हणतात अँटीबायोटिक वगैरे मी उगाच घेतल्या समजून वगैरे तर नंतर तुम्ही ज्याला द्याल त्याला त्या मला परिणाम करत नाहीत. सो त्यावरती आपल्याकडे रेग्युलेशन आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे ना आर्थिक गोष्टींवरती असे काही रेग्युलेशन्स नाही आहेत. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन कोणाकडेही असं दुकानात गेल्यावरती मिळाल्यासारख्या हा अमका फंड दे बाबा
मिळून जाऊ शकतो. आणि बऱ्याच जणांचे आर्थिक सल्लागारच असे असतात की तेच स्वतः फायनान्शियली स्टेबल नसतात. तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग नीट झालं तर त्यांचं होणार आहे. अशा टप्प्यातलाच जर आपला फायनान्शियल प्लॅनर असेल तर मग तो पहिला विचार करतो 50 लाख इन्व्हेस्ट करायचे, मला काय घ्यायचं आता, माझं प्लॅनिंग काय आहे. त्याप्रमाणे जर फंड येणार असतील तर सगळंच गणित बिघडणार आहे.